ज्यांना राजकारण कळते त्यांना हे माहीत आहे की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्याची गरज नाही असे म्हणतात. याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही. त्यामुळे 2029 पूर्वी अजितदादांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही. ते स्वगृही परततील असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले. बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यालय परिसरात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारण ज्या लोकांना समजते त्यांना ऑपरेशन लोटस जेव्हा झाले तेव्हा 3 वर्षापूर्वीच कळले होते की भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीचा फक्त वापर करत आहेत. वापर झाल्यानंतर त्यांना फेकून देणार आहेत. अमित शहा म्हणाले, कुबड्यांची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी मी पॅन कार्ड तयार केल्याचे वक्तव्य केले. बहुतेक त्यांना आधार कार्ड म्हणायचे असेल. मुख्यमंत्री बोलल्यानंतर 2 तासात भाजपच्या कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला. मत चोरी कशी केली जाते त्यावर मी प्रात्यक्षिक दाखवले. म्हणून कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो? हा गुन्हा होऊ शकत नाही असे पोलिसांना सांगितले असेल. त्यामुळे गुन्ह्याच्या FIRमध्ये माझे नाव स्पष्टपणे घेतले नाही. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता माझ्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दाखल गुन्ह्यात 15 दिवस चौकशी होणार आहे. यामध्ये खोट्या कागदपत्राचा गैरवापर करणे, मानहानी करणे, धार्मिक जातीय वाद निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, चिथावणी देणे अशी कलमे लावली आहेत. त्यांनी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करू देत, आम्ही घाबरणार नाहीत. त्यांच्या धमक्यांना भीक टाकणार नाही असेही ते म्हणाले.